प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत शहरातील दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या G+2 घरांच्या वाटपासाठी बुधवारी झालेल्या आश्रय योजना समिती बैठकीत मोठा गोंधळ निर्माण झाला आणि अखेर बैठकच रद्द करण्यात आली। बैठकीत आमदार शशिकला जोल्ले यांनी पहिल्या 4 हप्त्यांचे पैसे भरलेल्या 600 लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने घरे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले। याला बुडा अध्यक्ष लक्ष्मण जिंगळे यांनी विरोध दर्शवत 948 लाभार्थ्यांनी पैसे भरले असून सर्वांसाठी लॉटरी काढावी अशी मागणी केली। यावर आमदारांनी 800 घरे तयार असून 800 जणांना घरे देण्यासाठी आम्ही तयार आहोत असे सांगितले। मात्र यालाही विरोध झाल्याने भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद, एकमेकांविरुद्ध घोषणा आणि गोंधळ निर्माण झाला। माझं सगळ्यांना विनंती आहे, एक तर सगळ्यांनी घर घ्यायला असं आशेनं आलं नाही। मला जिंगळे सर, रोहन साळवे आणि निकू पाटील आणि सर्व टीमला एक विनंती आहे, तुम्ही केलंय ते, तुम्ही सांगितलंय ते सगळं दखल घेतलं नाही। तुम्ही 700 घर द्यायचं होतं, तुमचा उद्देश कॅन्सल करायचा आहे सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली बैठक दुपारी 4:30 वाजेपर्यंत कोणताही निर्णय घेता सुरूच होती। यावेळी आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले की या योजनेत कोणताही पक्षपात किंवा जातीय राजकारण केलेले नाही। सर्व निराधारांना घरे दिली जातील, मात्र प्रथम 4 हप्ते भरलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावे लागेल। तिथून इथपर्यंत 4-5 तास बसलाय, तुम्ही बसाल, परंतु 2-2 वर्षाच्या मुलांना घेऊन आलाय। रडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे। वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, तुम्ही हो आहे का नाही वहिनीच्या बरोबर सगळे? तर 3-3 मुलाच्या बाळाला घेऊन आलाय, सकाळपासून बसलाय। मी एक आई होऊन समजतोय त्या बाळाचं हालत काय झालं असेल। त्या बाळाला काय खायला नाही इथं, किंवा त्याला पाणी प्यायला नाहीये। घरात असलं तर आमचं बाळ किती आनंदानं जेवतंय, किती खेळतंय, परंतु तुमचं पण आशा होतं आज आमच्या हक्काच्या घर घेऊन आम्ही जाणार आहे। परंतु जे काही केलं त्यांना त्यांचं फळ मिळतंय आणि तुम्ही विनंती करतो, अजूनही मी तुमची मुलगी म्हणून इथं सेवा करायला तयार आहे। मी कधी घाबरणार नाही, परतून जाणार नाही, मी टक्कर देतो आणि तुमच्यासाठी परत आणि इथंच येऊन तुम्हाला तुमचं हक्काचं घर मी दिल्याशिवाय थांबणार नाही। परंतु हे तुम्ही आज लक्षात घेऊन जायचं, मनात घेऊन जायचं। आम्ही सगळी स्त्री आहे, आम्ही सगळी आई आहे, आम्ही सगळी बहिणी आहे आणि खरोखरच निपाणी मतदारमध्ये मला मुलगी म्हणून तुम्ही स्वीकारलाय आणि हे स्त्री शक्तीचं काय अवतार आहे ते आपण दाखवून द्यायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये। ते सगळ्यांनी तयार व्हा। आणि आज एकाकडं दुःख होतंय, एकाकडं मला आनंद पण होतंय। मी सोडणार नाही, 8 ते 10 दिवसामध्ये तुमची घरं तुम्हाला देणार। वास्तुक शांतीला बोलवा, एकही घर सोडणार नाही। सगळ्यांच्या घरात तुमची मुलगी येऊन तुम्ही काय केलाय त्यातलं एक घासभर खाऊन तुमची मुलगी आणि तुमची जावाई आणि माझे सर्व साथीदार तिथं येऊन आम्ही जाणार। आणि इथं आल्यावर तुम्हाला एवढा आनंद व्हायला पाहिजे ना, अजून मी झाडं लावणार आहे, तुम्हाला तिथं गार्डन करणार आहे, नातवंडांच्या बरोबर जाऊन तिथं संध्याकाळी तुम्ही मस्त पैकी बसायला पाहिजे। तुम्हाला इथं छोटंसं मंदिर करूया आणि जी महिला इथं राहायला येता तुम्हाला एक छोटस उद्योग करायला इथं उद्योगाचं काहीतरी व्यवस्था करूया। घर बसल्या उद्योग, मस्त पैकी घर, वातावरण मस्त, आणि कधी तुम्हाला इच्छा होते तेव्हा मुलगीला बोलवा, मी येऊन तुमच्या संग मस्त पैकी आनंदाने आम्ही दोघं आमचे कार्यकर्ते सगळे येऊन तुमच्या बरोबर राहून जातो। आणि हे
आज दुःख मानून घेऊ नका, कारण हे एक जिद्द म्हणजे काय ते आत्मविश्वास अजून आमचं बळकट केलं. आज जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होतंय. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जात नाही. असं तोपर्यंत चांगलं काम करायचं आणि तुमची मुलगी म्हणून तुम्हाला तुमचं आयुष्य असोपर्यंत माझं लक्षात राहायला पाहिजे, दोघांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं. हे मी करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून आज 800 घरं पत्रकारांना मी सांगू इच्छितोय. गेल्या मिटिंगला पण तुम्ही होता. 700 घरांचं आपण यादी केली होती. 700 फर्स्ट प्रायोरिटी मध्ये आम्ही देतो म्हणून सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये आज आणि त्यांनी म्हणतात की 900 घरं आहेत. परंतु काल आम्ही चर्चा करून जे इथून मिटिंग झाल्या बरोबर कोण कोण 3 हप्ते 4 हप्ते भरल्यात त्यांचं पण 200 आम्ही ह्याच्यामध्ये ऍड केलं होतं. 600 प्लस 200 800 झालं होतं. 800 आज क्लिअर केलं तर आम्ही उद्यापासूनच आम्ही प्रोसेस सुरू करणार होतो आणि येणाऱ्या आठवड्याच्या आत उरलेली सगळी घरं आम्ही द्यायचं व्यवस्था केलं होतं. आणि ह्याच्यामध्ये कुठलंही चूक झालं नाही माझ्याकडून. अधिकारी काय चुका केल्यात म्हणून सांगतात ते बघूया. तसं केलं असलं तर ते करेक्शन करून घेऊया, त्याच्यात काही वाद नाहीये. आणि मी तरी हे एवढं घरं दिलं तरी 200 घरं रिकाम आहेत. अजूनही कोण येणार असलं तर येऊ दे म्हणून तुम्ही पत्रकारांनी आव्हान करा, मस्तपैकी आव्हान करा. अजूनही कोणाला पाहिजे असलं तर येऊ दे. आणि अजूनही हे 600 गोंधळ वाढताच उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी बैठक तहकूब केली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैठक रद्द झाल्यानंतरही महिलांनी आम्हाला घरी द्या अशी घोषणाबाजी केली. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, अमरकॉन में खुशियाँ हैं पास, अमरकॉन। अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम.